प्रेज लॉर्ड सर्वांना. हालेलुया. देवाचे मी आभार मानते आजच्या दिवसाबद्दल, त्याच्या दयेबद्दल. हालेलुया. आपलं खूप प्रेम करतो, त्या प्रेमाबद्दल मी त्याचे आभार मानते. आज मी तुम्हाला वचनातून सांगू इच्छिते की शत्रूवर प्रेम. हालेलुया. देव स्वतः प्रीती होता. हालेलुया. तर आज आपण कशी प्रीती केली पाहिजे? हालेलुया. तुम्ही कशी प्रीती केली पाहिजे एकमेकावर? जे आपल्याला सांगतोय की शत्रूवर कसं प्रेम केलं पाहिजे. हालेलुया. देवाने आपलं इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिलाय. हालेलुया. त्याचा एकुलता एक पुत्र त्याने आपल्यासाठी दिलाय. त्याने इतकं प्रेम केलं तुमच्या आणि माझ्यावर की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलाय. हालेलुया. खूप महान आहे ते प्रेम. तसं प्रेम आजच्या जगामध्ये तरी आपलं कुणीच नाही करू शकत. हालेलुया. त्या प्रेमाचे आपण कंपॅरिझन देखील करू शकत नाही, नाहीच करू शकत. हालेलुया. ते प्रेम खूप अद्भुत आहे. हालेलुया. आज आपण वचनामध्ये बघूया की शत्रूवर प्रेम कसं केलं पाहिजे. हालेलुया. त्यासाठी आपण वचन बघूयात. लूक याचं 6वा अध्याय वचन 27 व 28. परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतंय की जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. देवाचं वचन सांगतं आशीर्वादच द्या. हालेलुया. मग काय आहे प्रीती? जे आपला छळ करतात त्यांच्यावर देखील आपल्याला प्रीतीच करायची. जे तुमचा छळ करतात त्यांच्यावर देखील तुम्हाला प्रीतीच करायची. जे तुम्ही ख्रिस्ताला ओळखताय ना, तुम्हाला प्रीती करायचीच आहे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगतंय की तुम्ही वैऱ्यांवर प्रीती करा. हालेलुया. आपण वैरावर प्रीती करणारं बनलं पाहिजे. तुम्ही वैऱ्यांवर प्रीती करणारं बनलं पाहिजे. हालेलुया. शेजाऱ्यांवर प्रीती करणारं बनलं पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे ना, या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट आहे, तुम्ही त्याच्याबद्दल वाईट नाही बोलू शकत. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये वाईट गोष्टी क्रिएट नाही करू शकत. हालेलुया. त्यांच्याबद्दल तुमच्याबद्दल कुठलाच फरक नाही राहणार. तुम्ही त्यांच्यासारखे विचार केले, त्यांच्यासारखी तुम्ही त्यांची निर्भसना केली तर. हालेलुया. तुम्हाला प्रीती करणारं बनायचंय प्रियांनो. तुम्हाला माहिती ना त्या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट आहे, तरी पण तुम्हाला प्रीतीच करायची. तुम्हाला माहिती ना ती व्यक्ती तुम्हाला शाप देते, ती व्यक्ती तुमच्याबद्दल नको ते बोलते, ती व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलते, तरी पण तुम्हाला त्या व्यक्तीवर प्रीतीच करायची. तर तुम्ही ख्रिस्ताला ओळखले. हालेलुया. देवाचं वचन सांगतो, जो मला ओळखतो तो प्रीती करतो. हालेलुया. जर आपण देवाला ओळखतो ना, तर आपण प्रीती केलीच पाहिजे. हा सुवर्ण नियम आहे बायबल मधला की जर आपण प्रीती करतोय ना, तर आपण पूर्ण नियमशास्त्र पाळतोय. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगतंय की तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. हालेलुया. जे आपला द्वेष करतायत ना, त्यांचं देखील तुम्हाला त्यांच्यावर देखील तुम्हाला प्रेम करायचंय, त्यांचं तुम्हाला बरं करायचंय. हालेलुया. तुम्हाला जर माहितीये ना, त्या व्यक्तीने माझ्यासाठी हे नव्हतं केलं, पण आज तीच वेळ तुमच्या आली आहे की त्या व्यक्तीसाठी तुम्हाला ते करायचंय, तर त्यावेळेस तुम्हाला ते करायचंय. तुम्ही मागच्या गोष्टी नाही आठवू शकत की हो त्या व्यक्तीने माझ्यासाठी हे नव्हतं केलं, तिच्यासाठी आता मी नाही करणार. नाही. तुम्ही जर तिच्यासारखं करताय ना, तर तिच्या आणि तुमच्यामधील फरक नाहीये. त्या व्यक्तीमध्ये तुमच्यामध्ये काहीच फरक नाहीये. हालेलुया. तो फरक दिसला पाहिजे. ख्रिस्ती लोकांमध्ये फरक दिसला पाहिजे. ख्रिस्ती लोकांमध्ये ती उन्नती दिसली पाहिजे. हालेलुया. प्रीती दिसली पाहिजे आपल्यामधून. आपल्याकडे बघून ना लोकांनी त्या स्वर्गीय पित्याचा गौरव केला पाहिजे. हालेलुया. इतकं आपण बनवलं पाहिजे स्वतःला, इतकं आपण बोललं पाहिजे देवाशी, देवा तू स्वतः प्रीती होता ना, तर मला प्रीती करणारं बनव. हालेलुया. हालेलुया. आपण खरोखर प्रीती करणारं बनलं पाहिजे प्रियांनो. आज प्रीती खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे प्रीती. प्रीती अशी एक गोष्ट आहे ना, जी आपल्याला देवाच्या खूप जवळ घेऊन जाते. प्रीती असं एक साधन आहे, तुम्ही साधन बोलू शकता, एक माध्यम बोलू शकता, की ती आपल्याला येशूच्या खूप जवळ घेऊन जाते, ती आपल्याला पित्याच्या खूप जवळ घेऊन जाते. हालेलुया. कारण देव स्वतः प्रीती बनलाय. जेव्हा येशूला क्रूसावर खेळत होते ना, तेव्हा तो सुद्धा बोलला की प्रभू हे लोक काय करतात त्यांना नाही समजत, तू त्या लोकांना क्षमा कर. हालेलुया. त्यावेळेस देखील येशूने प्रीती केली त्या लोकांवर. हालेलुया. येशूमधून ती प्रीती दिसली. हालेलुया. प्रत्येकाला येशूमधून ती प्रीती दिसली, कारण तो बोलला की हे काय करतात ना, हे नाही समजत.
त्यांना क्षमा कर. आज आपण देखील बोललं पाहिजे. ज्या लोकांना तुम्ही ओळखता ना की माझ्याबद्दल वाईट बोलतात, ज्या लोकांना तुम्हाला जाणीव आहे ना हे लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात, यांच्यामध्ये माझ्याबद्दल वाईट नाहीये, जे लोक तुमचा राग करतात, जे लोक तुमच्याबद्दल नको ते बोलतात, हालेलुया, ते लोक तुम्हाला अडखळ लावतात कोणत्याही चांगल्या गोष्टीमध्ये, तुम्हाला माहिती आहे ना, तरी पण तुम्हाला त्या लोकांसाठी प्रेयर करणे की प्रभू मला त्यांच्यावर प्रीती करणारे बनव. ते काय करतात त्यांना नाही समजत, पण तू त्यांना क्षमा कर. हालेलुया. अशा दिवसांमध्ये क्षमेचं अंतकरण असणं खूप महत्वाचं आहे. प्रीतीचं अंतकरण असणं खूप महत्वाचं आहे. तर आपण जर देवाला ओळखतो ना तर प्रीती केलीच पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगतं की जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचा उपकार तो काय. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे ना ही अमुक व्यक्ती माझ्यावर प्रीती करते की मी हिच्यावर प्रीतीच करणार, तर त्यामध्ये काही लाभ नाहीये. कारण सर्वजण तसंच करतात. ही व्यक्ती माझ्यावर प्रेम करते, मी हिच्यावर प्रेम करणार. या व्यक्तीने माझ्यासाठी लास्ट टाइम हे केलं होतं, आज मी तिच्यासाठी ते करणार नाही. पण ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी नाही केलंय त्या व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता का. आज आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी आजपर्यंत काही नाही केले, पण आज वेळ आली त्या व्यक्तीसाठी काहीतरी करण्याची, तर आज माझ्यामध्ये आहे का ताकद, आज माझ्यामध्ये आहे का ती कॅपॅसिटी, आज आहे का माझ्यामध्ये ती प्रीती की त्या व्यक्तीसाठी मी काहीतरी करू शकेल. हालेलुया. विचार केला पाहिजे तुम्ही. हालेलुया. आज विचार करण्याची गरज आहे, आज प्रीतीची गरज आहे. हालेलुया. जर जी व्यक्ती आपल्यासाठी काही जी व्यक्ती आपल्यासाठी काही करतेय त्याच व्यक्तीसाठी तुम्ही काही कराल ना तर नाही, ती प्रीती नाहीये. जे व्यक्ती तुम्हासाठी काहीच केलं नाहीये, जी व्यक्ती तुमच्या आज देखील तुमचा राग करते, आज देखील तुमच्याविषयी वाईट विचार करते, त्या व्यक्तीसाठी तुम्हाला प्रीती करायची, त्या व्यक्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची रोज. जर तुम्ही आपल्या प्रार्थनेच्या वेदीवर जाता ना तेव्हा तुम्ही बोलले पाहिजे प्रभू असं आहे, या व्यक्तीसाठी मी प्रेयर करते, ही व्यक्ती माझ्यावर प्रेम नाही करत पण मी त्या व्यक्तीवर प्रेम करते, तर तुम्ही ख्रिस्ताला ओळखलंय. हालेलुया. आज खूप महत्वाचं आहे प्रियांनो, प्रीती करणं खूप महत्वाचं आहे. आपण जर ख्रिस्ताला ओळखतो ना तर आपल्याला आपली इच्छा आहे ना की मी ख्रिस्तामध्ये वाढावं, आज मला ख्रिस्तामध्ये हे करायचंय, ख्रिस्तामध्ये मला ते करायचंय, तर आज गरज आहे प्रीती करण्याची. कारण प्रीती अशी एक गोष्ट आहे ना की जी आपल्याला देवाच्या खूप जवळ घेऊन जाते. आपण बोललं पाहिजे प्रभू मला प्रीती करणारं बनव, मला तुझ्या खूप जवळ घेऊन चल. आज देव तयार आहे. हालेलुया. त्या प्रीतीच्या अंतकरण तुम्हाला भरण्यासाठी आज देव तयार आहे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगतंय ते तुमचे बरे करतात त्यांचे जे तुम्ही बरे केले तो करतो काय. पापी लोकही तसेच करतात. हालेलुया. पापी लोकही तेच करतात, ते एकमेकावर प्रीती करतात. पण कशी प्रीती करायची आपल्याला की जी व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलते, जी व्यक्ती आपली प्रीती नाही करत त्या व्यक्तीवर आपल्याला प्रीती करायची. हालेलुया. येशू स्वतः प्रीती होतं प्रियांनो. किती ताकद आहे वचनामध्ये, किती अनॉइंटिंग आहे. हालेलुया. हे वचन आपल्याला फील करता आलं पाहिजे की येशू स्वतः प्रीती होता. वाव, किती अमेझिंग गोष्ट आहे. येशू स्वतः प्रीती होता. आज देवाला म्हटलं पाहिजे जसं तू प्रीती आहे ना तसं तुम्हाला प्रीतीने भर. हालेलुया. जेव्हा लोक माझ्याकडे बघतील ना तुझा गौरव करणारे बनवले. हालेलुया. इतकाच आपल्याला स्वतःला प्रिपेअर करायचे प्रियांनो. या दिवसामध्ये खूप प्रीतीची गरज आहे, खूप गरज आहे. आज या दिवसांमध्ये खूप गरज आहे प्रीतीची. देवाला बोललं पाहिजे प्रभू मला प्रीतीने भर, तुझ्या अद्भुत सामर्थ्याने मला भर. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगतंय तुम्ही उसने देणारं बना. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये ना अमुक व्यक्तीकडे नाहीये, तुमच्यामध्ये ना तितकी ताकद पाहिजे त्या व्यक्तीला ते देण्याची. हालेलुया. त्या व्यक्तीसाठी काहीतरी करण्याची. हालेलुया. त्या व्यक्तीसाठी काहीतरी त्याची गरज पुरवण्याची ताकद पाहिजे आपल्याकडे. जी व्यक्ती तुमचा द्वेष करते ना त्या व्यक्तीसाठी. हालेलुया. ती व्यक्ती खरोखर गौरव करेल स्वर्गातील पित्याचं की अरे ह्या व्यक्तीने मला आणून दिलं. त्या व्यक्तीला देखील लाज वाटेल स्वतःची की मी प्रीती नाही करत पण तरी पण हिने माझ्यासाठी हे आणून दिलं, तिने माझ्यासाठी हे केलं. हालेलुया. ती खरोखर त्या स्वर्गातील देवाचं गौरव करेल. जी व्यक्ती तुमचा द्वेष करते ना जेव्हा त्या व्यक्तीसाठी तुम्ही कराल ना काहीतरी खरोखर ती देवाचं गौरव करेल. हालेलुया. आज आपण देवाला बोललं पाहिजे माझा स्वभाव आहे ना तो प्रीतीने भर.
तुझ्या स्वभावामध्ये प्रीती दे. हालेलुया. आपण बोललं पाहिजे आपल्या प्रेयरमध्ये की मला खूप अद्भुत प्रीतीने भर. हालेलुया. देवाचं वचन सांगतं जसं तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. हालेलुया. देवाचं वचन स्पष्टपणे सांगते की दयाळू व्हा, इतरांवर दया करणारे व्हा, कारण परमेश्वर दयाळू आहे. तू जशी दया करतो ना तशी आपण दया केली पाहिजे. हालेलुया. खरोखर प्रीतीची गरज आहे. देवाला बोललं पाहिजे की मला प्रीतीने भर. हालेलुया. इतरांवर मला प्रीती करणारे बनव, माझ्या शेजाऱ्यांवर, माझ्या वैऱ्यांवर मला प्रीती करणारे बनव. आणि खरोखर आज तुम्ही वचन स्वीकारून जातायत ना तर खरोखर देवाच्या तुम्ही खूप जवळ जाताय. आमेन. तुम्ही खूप जवळ जाताय देवाच्या. आज तुम्ही वचन घेताय तर हालेलुया. तुम्ही आज बोला, आज तुम्ही डिक्लेअर करा की प्रभू मला प्रीतीने भर आणि मला तुझ्या जवळ घेऊन चल. हालेलुया. आज हे वचन खरोखर तुमच्यामधून फळ आणते. हे वचन तुमच्यामधून 100 पट फळ आणते. तुम्ही प्रीती करणारे बनताय, तुम्ही वैरांवर प्रीती करणारे बनताय. तुम्ही उसने घेणारं नाही, तुम्ही उसने देणारं बनताय येशूच्या नावामध्ये. हालेलुया. वचनामध्ये खूप ताकद आहे, प्रीतीमध्ये खूप ताकद आहे. कारण प्रीती हेवा नाही करत, प्रीती द्वेष नाही लावत. हालेलुया. प्रीती कधी चढ उतार नाही बघत. हालेलुया. प्रीती कधीच तुमचा चेहरा नाही बघत, प्रीती फक्त अंतःकरण बघते. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही प्रीती करता ना खरोखर तुम्ही एका वेगळ्या लेवलला असतात. हालेलुया. खूप ख्रिस्तामध्ये खूप वेगळ्या लेवलला तुम्ही असतात जेव्हा तुम्ही प्रीती करणार बना. हालेलुया. आपण बोललं पाहिजे देवाला, तुम्ही बोललं पाहिजे देवाला की प्रभू मला प्रीतीने भर. हालेलुया. असं देव तुम्हाला प्रत्येकाला प्रीतीने भरत आहे. आमेन. मी आज खरोखर डिक्लेअर करते देव तुम्हाला प्रीतीनेच भरत आहे. हालेलुया. प्रत्येक कंडिशन मध्ये, प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक एक वाईट परिस्थितीमध्ये, काही परिस्थिती येऊ द्या पण तुम्ही लोकांवर प्रीतीच करणार. तुम्ही लोकांचा राग आणि द्वेष नाही करणार. हालेलुया. मी आज डिक्लेअर करते की तुम्ही वचन घेतलंय आणि तुम्ही इतरांवर प्रीती करणारे बनते आणि तुम्ही देवाच्या खूप जवळ जाते. हालेलुया. आपण प्रेयर मध्ये जाऊया, प्रत्येक जण प्रेयर करूयात. हालेलुया. 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 थँक्यू जीसस. धन्यवाद येते परमेश्वर सुंदरशा वचनाबद्दल माझ्या परमेश्वर पित्या, तुझ्या महान प्रेमाबद्दल माझ्या परमेश्वर पित्या. मी डिक्लेअर करते येशूच्या नावामध्ये माझ्या पित्या हे वचन या लेकरांमधून पित्या, तुझ्या लेकरांमधून 100 पट फळ घेऊन येते माझ्या पित्या. तुझे लेकरांपासून प्रीती करणारे बनते पित्या, लेकरांपासून प्रीती करणारे बनते माझ्या परमेश्वर पित्या. जितकी प्रीती तू आम्हावर केली पित्या तीच प्रीती परमेश्वर पित्या हे लोकांना परमेश्वर प्रत्येकावर करणारं बनव माझ्या परमेश्वर पित्या. वैरांवर प्रीती करणारं बनव, शाप देणाऱ्यांना आशीर्वाद देणारं बनव. ओ जीसस. ओ परमेश्वर पित्या, जे परमेश्वर तुझ्या लेकरांचं वाईट करू बघतात पित्या त्यांना तो आशीर्वाद दे. ओ परमेश्वर त्यांना तो अनुवाद 28चा प्रत्येक एक आशीर्वाद दे. ओ परमेश्वर पित्या, ओ प्रत्येकाला तू प्रीती करणारं बनवलंय पित्या. ओ तू प्रत्येकाला प्रीती करणारं बनवलंय माझ्या पित्या. मी डिक्लेअर करते पित्या प्रत्येक एक अंत करून तू तुझ्या प्रीतीने भरलंय माझ्या पित्या. हे वचन या लेकरामधून पित्या खरोखर फळ घेऊन येते पित्या आणि तुझ्या खूप जवळ येते पित्या. हे लेकर तुझ्या खूप जवळ येतात माझ्या पित्या. मी डिक्लेअर करते येशूच्या नावामध्ये माझ्या पित्या की प्रत्येक जण जवळ येते तुझ्या, कारण त्यांनी प्रीती स्वीकारली पित्या. या लेकरांनी प्रीती स्वीकारली माझ्या पित्या. ओ जीसस पित्या, धन्यवाद येते पित्या. प्रीतीमध्ये ताकद तुझ्या लेकरांना दे पित्या, प्रीतीचं सामर्थ्य तुझ्या लेकरांना दे पित्या. ओ मी डिक्लेअर करते प्रभू तुझे लेकरास बदलले गेलेत पित्या, हे लेकरास बदलले गेलेत माझ्या पित्या. विश्वास करते लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद येते पित्या तुझ्या महान प्रेमाबद्दल पित्या. आभार आणि उपकार म्हणते. प्रार्थना येशूच्या सामर्थ्य नावामध्ये मागते म्हणून दायित पित्या. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड.